हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण अळूच्या पानांपासून अळूवडी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 अळूची पानं घेतली आहेत, हे बघा। आता आपल्याला त्याचं देठ काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा देठ काढून टाकायचा आहे। मी दुसऱ्या पानाचा सुद्धा देठ असं काढून घेते। इथे मी एक बाउल घेतलाय। बाउल मध्ये आपल्याला पीठ तयार करायचं आहे पानांना लावायला। इथे मी बेसन घेते। 2 ते 3 बाउल बेसन घ्यायचं आहे। जेवढी पानं असतील त्या प्रमाणातच बेसन घ्यायचं आहे। मी 3 वाटी बेसन घेणार आहे। इथे मी 1 चमचा मसाला घेतलाय, लाल मसाला। पाव चमचा हळद घेतली आहे। अर्धा चमचा मीठ घेतला आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। थोडीशी धने पावडर घेतली आहे, पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त। थोडासा गरम मसाला घेतला आहे, पाव चमचा। सफेद तीळ घेतले आहेत। इथे मी कोकमचं पाणी घेणार आहे। कोकमच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। कोकमचं पाणी सर्व पिठाला लागलं पाहिजे। आता हे सर्व मसाले आता चांगले मिक्स झाले आहेत। तर थोडंसं पाणी घालून आपण पीठ चांगलं भिजवून घेऊ। इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे। थोडंसं अजून पाणी लागेल। आता आपलं पीठ हे तयार झालं आहे। आता आपण पानांना लावून घेऊ। हे
पानाला असं हे पीठ लावून घ्यायचं आहे. पूर्ण पानाला असं पीठ लावायचं आहे. आता ह्या बाजूला लावून घेते. आता आपल्या एका पानाला पीठ लावून झालंय. आता मी याच्यावरती दुसरं पान ठेवणार आहे. त्याला सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं अशा प्रकारे. आता आपलं पीठ लावून झालं आहे. आता आपण त्याला फोल्ड करू. आता आपल्याला पान फोल्ड करून घ्यायचे असे. असे
थोडं याला सुद्धा पीठ लावून घेऊ. आणि खालून सुद्धा असं फोल्ड करायचं आहे. त्याला सुद्धा पीठ लावायचं इथे. आता आपल्याला साइडने फोल्ड करायचं असं. हे सुद्धा असं फोल्ड करायचं. आता आपल्याला वरून असं फोल्ड करत यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही वडी तयार आहे बघा. आता मी उरलेल्या पाण्याची सुद्धा बनवून घेते. अशा प्रकारे आपल्या वड्या तयार झाल्या आहेत बनवून. आता आपण त्याला 10 ते 15 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण शिजवून घेऊ. इथे मी एक चाळण घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण आता या वड्या वाफवून घेणार आहोत. अशा प्रकारे ठेवायच्या. इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपल्या ह्या वड्या अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि कुकर गॅसवरती ठेवून द्यायचा. आता मी कुकर गॅसवरती ठेवला आहे. आता त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत. आपल्या वड्या आता तयार झाल्या आहेत. थोड्या थंड झाल्या की आपण वड्या पाडून ते फ्राय करून घेऊ. आपल्या वड्या आता तयार झाल्या आहेत. आता याचे छोटे छोटे वड्या पाडून आपण फ्राय करून घेऊ. इथे मी वड्या पाडून घेते. आता आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आता आपण आपल्या वड्या फ्राय करून घेऊ. दोन्ही बाजूने छान अशा सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला या. आता आपल्या वड्या होत आल्या आहेत. वड्यांना खूपच छान कलर आलाय बघा. खूप छान कलर आलाय. आता आपण वड्या काढून घेऊ. आता उरलेल्या वड्या सुद्धा मी अशा प्रकारे फ्राय करून घेत आहे.
अशा प्रकारे आपल्या ह्या अळूच्या वड्या तयार झाल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.